स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करा। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। पत्रकारांना धमकी देणारे वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली असून या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सत्य घटनांचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना धमकावणे किंवा त्यांच्यावर दबाव टाकणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून प्रसार माध्यमांच्या स्वायत्ततेलाही धोका निर्माण झालेला आहे। यावेळी संबंधित खासदारांवर तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी करण्यात आली। निवेदन देताना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो। पत्रकारांना अर्वाच्य शब्दात बोलणाऱ्या संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांनी केलेल्या कृत्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन घेऊन आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणि सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध केलेला आहे। या अशा पत्रकारांवर अर्वाच्य शब्दात बोलणाऱ्या या अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजे आणि संजय दिना पाटील यांच्यावर चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी प्रशासनाला सादर केलेलं आहे।